रेल्वेतून बाहेर उतरलो, बस स्टॉपपाशी गेलो आणि तिथून आम्ही लोकल बस पकडली. त्यानंतर आम्ही तिरुपती मंदिरापाशी जायला निघालो. तर तुम्ही बघू शकता रस्ते वगैरे किती साफ आहेत. त्यानंतर आमची बस इथे बॅग्स चेक करायला थांबली. इथं सगळ्यांचे बॅग्स वगैरे चेक करून झाले. खूप गर्दी होती इथं बॅग चेक करायला. त्यानंतर बॅग्स वगैरे चेक करून झाल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. पोरांनी काय मला झोपून दिलं नव्हतं, त्यामुळे मला खूप झोप लागली होती. तुम्ही बघू शकता मी बसमध्ये जांभळ्या देत होतो. नंतर मी थोड्या वेळ ती झोपलो. झोपेतून उठून बघतोय तर आम्ही ह्या कमानीपाशी आलो होतो. ही कमान खूप सुंदर होती. बसमधून खाली उतरलो. त्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही तिथलं स्ट्रीट फूड ट्राय केलं. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही लॉकर रूममध्ये गेलो. आमचे कपडे वगैरे चेंज केले, आंघोळ वगैरे केली. त्यानंतर लुंगी वगैरे घातली आणि डायरेक्ट बाहेर मंदिराच्या दिशेने निघालो दर्शन करायला. तर जाता जाता हा स्लोमो व्हिडिओ काढला. तुम्ही पाहू शकता. वेन महाराष्ट्रीयन बॉयज विअर लुंगी, जेव्हा महाराष्ट्राचे मुलं लुंगी घालतात तेव्हा असे दिसतात. त्यानंतर आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं. बट आत फोन अलाउड नव्हता, त्यामुळे मी आतलं शूट काय घेऊ नाही शकलो. त्यामुळे तुम्ही बाहेरून मंदिरचा व्ह्यू बघू शकता. हे मंदिरचा फ्रंट साईडचा व्ह्यू आहे. त्यानंतर थोडे फोटोज व्हिडिओज काढले आम्ही. फोटोज व्हिडिओज काढून झाल्यावर आम्ही डायरेक्ट लॉकर रूमला गेलो. थोडा वेळ रेस्ट केला. त्यानंतर पहाटे 6 वाजता मंदिराकडे आलो. 1800 रुपयामध्ये आम्ही गाडी ठरवली आणि ती गाडी आम्हाला पूर्ण तिरुमाला टूर करून देणार होती. आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही स्पॉटवरती पोहोचलो. तर हे खरुताई बघू शकता तुम्ही केवढी मोठी आहे आणि लहान मुलगा त्याला खायला घालत आहे. त्यानंतर आम्ही इथं खाली आलो. इथं स्नान केलं. स्नान केल्यानंतर आत एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये गेलो, दर्शन केलं. आणि अडचणीमुळे खावाची पाळी यायला लागली. पैसे दिले हे बघा. सांबर चटणी भाजी कुठली वळखा हे डाळ भात मरून जाईन मी ऐकू इकडे तर फेकलं. एवढं मला वाईट झालं. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची खरंच महाराष्ट्राची लय आठवणी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय ते वडापाव, काय ते पनीर, काय तो जे गार्डनचा वडापाव आणि काय भात या थाळीमध्ये मीठ नसल्यामुळे आम्हाला जेवण काय आवडलं नाही. महाराष्ट्राची आठवण येते मला. मला नको नको झाले. तुमचं काय मत? काय नाही बस आणि काय नाही. जेवण वगैरे करून झाल्यावर आम्ही तिथल्याच एका जवळच्या गार्डन मध्ये गेलो. तर तुम्ही बघू शकता गार्डन कसं आहे. कुठला व्हिडिओ मागायचं कशाला लिहितो माणिक भाऊजी. देवाचं वगैरे दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं आलो फोटोशूट साठी. माणिक
भाऊजी आजाद केलंय तुला ए मी पाकरा गाणं म्हणतो असं कर हा. थांब ए, थांब 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 मी गाणं म्हणतो मग असं कर तू थांब हा थांबा ए पण कट कर कट त्यानंतर हा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओमध्ये थोडी लिपसिंग चुकली आहे. मला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये कसा आहे. फायर है तू वाइल्ड फायर है पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या इंटरनेशनल है तर मी व्हिडिओ काढतोय हे बघून हा माझा भाऊ पण व्हिडिओ काढायला लागला. नाम सुन के फ्लायर समझायचा फायर है झुकेगा नहीं साला कुठं मुलगी गेला आहे तिसरीकडे गेले मुलगे सीधा घर में घुसा इसका चड्डी गीला कर दिया पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है मैं आए कि नहीं अपने दम पे बनाए मैं किसी की मेहरबानी से नहीं फायर है तू वाइल्ड फायर है पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या इंटरनेशनल है हे दोन व्हिडिओ कसे आहेत मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.